मित्रांनो, 2026 मध्ये पी-एम उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन, मोफत शेगडी आणि पहिला भरलेला सिलेंडर मिळवायचा आहे. जास्त वेळ न घालवता थेट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. फक्त 3 महत्त्वाच्या अटी आहे. 1. अर्जदार महिला असावी आणि तिचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 2. कुटुंबात रॅशन कार्डवर आधीपासून कोणाच्याही नावावर गॅस कनेक्शन नसावे. आणि 3. कागदपत्रे कोणती लागतील तर आधार कार्ड, रॅशन कार्ड आणि आधार लिंक असलेले बँक पासबुक, बस एवढंच. चला आता थेट फॉर्म भरूया. तुमच्या मोबाईलवरून गुगल उघडा आणि जी वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ती अधिकृत वेबसाईटवर सर्च करा. येथे आल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अप्लाय फॉर उज्ज्वला 3.0 कनेक्शन असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला इंडियन, भारत गॅस, HP गॅस असे 3 पर्याय दिसतील. तुमच्या गावात ज्या कंपनीची एजन्सी आहे त्यापुढे क्लिक हिअर टू अप्लायवर क्लिक करा. आता नवीन पेज उघडल्यावर उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन हा पर्याय निवडा आणि खाली ॲक्सेप्टच्या डब्यात क्लिक करा. आता लोकेशन वाईज हा पर्याय निवडून तुमचे राज्य महाराष्ट्र आणि तुमचा जिल्हा, त्यानंतर लिस्टमधून तुमच्या जवळच्या गॅस वितरकाचे डिस्ट्रीब्युटर म्हणजे त्याचे नाव निवडून नेक्स्ट दाबा. इथे KYC पूर्ण करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक टाका. जनरेट OTPवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा. यामुळे तुमची अर्धी माहिती आपोआप भरली जाईल. आता खाली येऊन तुमच्या बँक खात्याची IFSC कोड आणि अकाउंट नंबर अतिशय अचूक टाका. त्यानंतर तुमचे रॅशन कार्ड डिटेल्स आणि कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती आधारासह ॲड करा. शेवटी आधार कार्ड आणि पासबुकचा फोटो स्कॅन करून अपलोड करा. फाईलची साईज 50 KB पेक्षा कमी असावी. सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल, तो लिहून ठेवा. आता या भरलेल्या फॉर्मची प्रिंट आणि सर्व कागदपत्राचे झेरॉक्स घेऊन तुमच्या निवडलेल्या गॅस एजन्सीमध्ये जमा करा. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की काही दिवसातच फ्री गॅस कनेक्शन तुमच्या घरी येईल. तर मित्रांनो, माहिती एकदम थेट आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा. अशा 100% खात्रीशीर आणि थेट माहितीसाठी आपल्या मराठी मित्रा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, फेसबुकवर आपल्या मराठी मित्रा डिजिटल सेवा पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.